लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये 11 एप्रिलला रात्री 9 वाजता वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन सभा पार पडली। या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती। चंद्रपूर लोकसभा उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित सभेत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत मोदी हे पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी लायक माणूस नाही, कारण मोदी हे गल्लीतल्या दादासारखं वागत आहे। गल्लीतला दादा हा त्या वस्तीत असणाऱ्या दुकानदारांकडून हप्ता वसूल करतो, मात्र नरेंद्र मोदी त्या दादासारखं गल्लीसारखं देश पातळीवर ईडीचा वापर करून हप्ता वसूल करण्याचे काम करत आहे। आता आपल्याकडे संधी चालून आली आहे, आपल्या मताचा योग्य वापर आपण करायला हवा। सत्ता परिवर्तन सभेत हजारो नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती। म्हणत होतो तुमच्याकडे संधी आलेली आहे, की लोकांसमोर सांगणं की नरेंद्र मोदी हा पंतप्रधानाच्या खुर्चीला लायक नाही, तर तो गल्लीतल्या दादासारखा वागतोय हे असणारा बघा, एका गल्लीतल्या गुंडासारखं वागतोय हे आपण बघा। जी काही माहिती आली, ज्यांनी ज्यांनी पैसे दिले, इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी पैसे दिले, ते देण्याच्या अगोदर त्यांना ईडीची नोटीस गेली किंवा त्यांना असताना चौकशीला बोलवलं, पुन्हा आपली चौकशी येऊ नये, पुन्हा नोटीस येऊ नये म्हणून कोणी 300चा बॉन्ड 300 कोटीचा दिला, 500 कोटीचा दिला, आणि स्वतःची सुटका कोण केली। पांढेल्यावाला सुद्धा काय करतो, पांढेल्यावाला दादा आला की त्याला म्हणतो तुझा हप्ता ठरव, मला पुन्हा त्रास देऊ नको, महिन्याच्या महिन्याला आठवड्याच्या आठवड्याला हप्ता येऊन जा। महिन्याच्या महिन्याला हप्ता घेऊन जा। तो दादाही म्हणतो की हप्ता आला बस झाला, आपण ह्याला त्रास देण्याची गरज नाही। या कंपनीने सुद्धा असताना इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत हप्ता दिला आणि त्यांच्या असताना इन्क्वायऱ्या थांबल्या, अशी परिस्थिती आहे। म्हणजे मुद्दे आपण उचलू, लोकांसमोर मांडू, पण नाही